Hi guys, welcome and welcome back to my YouTube channel. So in this video, I'll be telling you the 10 things that you need if you're a first year engineering student. So let's get started. Me, I am a second year engineering student, and from my experiences, I'm going to tell you that what are the things that we actually need. So the first thing is the scientific calculator. कॅल्क्युलेटर का लागतं की आपल्याला खूप सब्जेक्ट आहे जसे की केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स देन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल अँड फॉर ऑल दिस वी हॅव सो मेनी कॅल्क्युलेशन्स अँड नाव इट इज नॉट पॉसिबल की आपण एक रफ पेज घेऊ पेपर घेऊ त्यावर कॅल्क्युलेशन्स करू. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग. सो बेटर आपण एक कॅल्क्युलेटर घेऊ आणि माझ्याकडे आहे एक कॅसिओचं 99ES1. तर मग तुम्ही हे घेऊ शकता कारण याच्यावर सगळे फीचर्स आहे. मी वाटल्यास पिन लिंक पण कमेंट करायला याची. आणि मला खूप क्वेश्चन्स होता मी जेव्हा याचा व्हिडिओ अपलोड केला की पिंक कलर अलाउड आहे का, अवेलेबल आहे का, इंडियामध्ये अवेलेबल आहे का. सो हा कुठे पण अवेलेबल आहे, तुम्हाला कुठे पण मिळेल. ऑनलाईन स्टोअर किंवा ऑफलाईन स्टोअरमध्ये पण कलर ऑप्शन्स खूप आहेत कारण ग्रे, पिंक, ब्लॅक खूप कलर ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही कोणता पण घेऊ शकता. गाईज द सेकंड थिंग इज इंजिनिअरिंग ग्राफिक्स किट. तर आपल्याला एक सब्जेक्ट असतो इंजिनिअरिंग ग्राफिक्स. तो फर्स्ट इयरमध्ये आपल्या सगळ्यांना कॉमन असतो. मे बी तुमच्याकडे काही फ्लक्च्युएशन असतील, बट फर्स्ट इयरमध्ये तो मोस्टली सगळ्यांना असतो तो सब्जेक्ट. तर मग त्यामध्ये आपल्याला खूप असे ड्रॉइंग्स वगैरे असतात, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू तुम्हाला समजेलच तसं तुम्हाला शिकवणं सुरू होईल. तर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना खूप असे इन्स्ट्रुमेंट असतात, तर याला फ्रेंच कर्व म्हणतात. तर ही माझ्याकडे ब्रॉड आहे, पण मी तुम्हाला सांगेल की याच्यामधली थिन घ्या कारण ती ना अशी हे पण होते, यू कॅन बेंड इट, आणि त्यामुळे ते आपल्याला शेप काढायला पण सोपं असतं. देन ऑल्सो हिअर वी हॅव अ रोल अँड ड्रॉ. हे पण आपल्याला लागतं यूज करण्यासाठी. तुम्हाला तुमची फॅकल्टी सांगेलच की कोणते कोणते मटेरियल्स आपल्याला लागतात, तुम्हाला ती एक लिस्ट देतील ते, त्यानुसार तुम्ही घ्या. पण फ्रेंच कर्व लक्षात ठेवा की आपल्याला थिन घ्यायची कारण ती खूप चांगली असते. आणि फॉर बुक आय विल सजेस्ट की आपल्याला स्केचबुक घ्यायची असते सगळी ड्रॉइंग काढण्यासाठी. तर स्केचबुक तुम्ही ना जाड पेजेसची घ्या, म्हणजे जास्त पेजेसची. कारण आपण जर कमी पेजेसची बुक घेतली तर मग ती लवकर संपते, कारण आपल्याला ड्रॉइंगचे हे खूप असतात एक्झाम्पल्स. सो मग तुम्ही जर कमी पेजेस घेतली आणि मग युनिट जास्त असतं आणि एक्झाम्पल्स असता, सो मग ती बुक लवकर संपते आणि मग नंतर तुम्हाला अजून एक बुक घ्यावी लागते. सो बेटर आधीच एक जास्त पेजेसची बुक घेऊन ठेवा. आणि बेटर की आपल्याला 2 बुक्स कॅरी करायला नाही लागणार. एक्झामच्या वेळेस पण एका बुकमध्ये सगळं मटेरियल असेल. सो बेटर फॉर प्रॅक्टिस. थर्ड थिंग इज नोटबुक्स. आय विल सजेस्ट की तुम्ही सेपरेट नोटबुक्स करा फॉर ऑल द सब्जेक्ट्स, बिकॉज इफ यू मेड अ सिंगल नोटबुक फॉर ऑल द सब्जेक्ट्स इट बिकम्स डिफिकल्ट वेन देर आर एक्झाम्स. आणि जर आपण एकाच बुकमध्ये लिहिलं तर मग सगळं हा कोणता सब्जेक्ट आहे, हा कोणता सब्जेक्ट आहे, सगळं मिक्स होऊन जातं आणि एक्झामच्या टाईमला खूप जास्त प्रेशर असतं. सो हा मी आता कुठे लिहिलं आहे, हा युनिट कुठे, हा युनिट कुठे. सो बेटर यू मेक सेपरेट नोटबुक्स फॉर ऑल द सब्जेक्ट्स. आणि त्यामुळे आपले नोट्स पण सेपरेट असतात आणि त्यामुळे स्टडी करायला पण सोपं जातं. सो गाईज द फोर्थ थिंग इज स्टेशनरी. मेक यूज ऑफ कलरफुल पेन्स, स्टिकी नोट्स. आपल्या नोट्स जर आपण छान लिहिल्या तर ते आपल्यालाच वाचायला छान वाटतं. आणि नंतर एक्झामच्या वेळेस पण जास्त प्रेशर नसतं की आता मी खूप कसं तसं लिहिलेलं आहे आणि मला ते वाचता येत नाही आहे, मग फ्रेंड्सकडून नोट्स घे. सो बेटर तुम्ही तुमच्याच नोट एकदम छान पद्धतीने लिहाल आणि आपल्यालाच फायदा होईल त्याचा, कारण मग एक्झामच्या वेळेस आपल्यालाच अभ्यास करायचा असतो. सो बेटर टेक नोट्स नीटली. सो गाईज द फिफ्थ थिंग इज रेफरन्स बुक्स अँड टेक्स्ट बुक. सो आय सजेस्ट की ॲनालाइज हाव युअर स्टाफ टीचेस यू. त्यानुसारच तुम्ही बुक्स घ्या. पळू नका की आता मी कोणते बुक घेऊ, आता फर्स्ट इयरला आहे, बुक्स घेतल्या पाहिजे असं तसं. सो असं नाही आहे स्कूलसारखं. तर पहिले तुम्ही सिनियर्सशी बोला की कोणती बुक मी खरंच घेतली पाहिजे किंवा तू कोणती यूज केली, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि घेण्यापेक्षा तुम्ही पहिले लायब्ररीतून बुक्स घ्या कारण तिकडनं घेतलेलं सोपं पडेल. कारण तिकडून तुम्ही थोड्या वेळासाठी घ्याल फॉर एक्झाम पिरियड अँड नंतर तुम्ही ते रिटर्न करू शकता. सो बेटर बाय केल्यापेक्षा, कारण तुम्ही जर बुक विकत घ्याल आणि मग नंतर तो सेम संपेल, तो सब्जेक्ट तुम्हाला नेक्स्ट सेमेस्टरमध्ये नसतो. सो तुम्ही बुक घेऊन ठेवाल आणि मग ती बुक तुमच्याकडेच पडून राहील. सो गेट इट फ्रॉम लायब्ररी. नेक्स्ट थिंग अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज USB ड्राईव्ह ऑर एक्सटर्नल हार्ड डिस्क ऑर पेन ड्राईव्ह. तर मी सजेस्ट करेल की आपल्याला जेव्हा हे असतात प्रॅक्टिकल स्लॉट्स ऑफ कोडिंग अँड एव्हरीथिंग, तर मग आपण कोड करतो सिस्टमवरती आणि मग तेव्हा आपल्याकडे फोन्स अलाउड नसतात, म्हणजे लॅबमध्ये फोन अलाउड करत नाही. तर मग आपण सपोज एका सिस्टमवरती कोड केला आणि तो आपल्याला हवा आहे आणि नंतर त्याचं सबमिशन आहे, तर मग आपल्याकडे तो कोड कसा घ्यायचा. सो बेटर यू कॅरी अ पेन ड्राईव्ह विथ यू. त्यामुळे तो कोड तुम्ही तुमच्या सिस्टमवरती घेऊ शकता इन पेन ड्राईव्ह. आणि मग ते कन्फ्युजन किंवा हे नाही होत की अरे माझा कोड आता सिस्टमवरतीच आहे, मी कसं काय माझ्याकडे घेऊ. आणि मोबाईल फोन अलाउड नसतं, तुम्ही म्हणजे व्हॉट्सअपने वगैरे घ्याल, तर मग बेटर यू कॅरी अ पेन ड्राईव्ह. त्यामुळे तो कोड तुमच्याकडे येईल आणि इट इज अ सेफ थिंग.
की तुमचा कोड नंतर मग तुम्ही घेऊन वाटल्यास डिलीट पण करू शकता. बट टेक इट. तर कधी-कधी आपल्याकडे नेटवर्क पण नसतं, तर त्यामुळे तुम्ही एक पेन ड्राईव्ह कॅरी केलं तर ते खूप ईझी असतं तुमच्या डिव्हाइसमध्ये ती असाइनमेंट ऑर द कोड व्हॉट यू हॅव रिटन इन द सिस्टम तुमच्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी. द नेक्स्ट थिंग इज इंजिनिअरिंग हँडबुक ऑर मॅथमॅटिकल बुक. तर आपल्याला 12th पण खूप फॉर्म्युलेज होते. तुम्हाला आठवत असेल सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर आता त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युलेज आहे आणि आपण तेव्हा पण एक अशी बुक बनवली होती. तुम्ही केली होती का नाही मला नाही माहिती, बट मी तर केली होती. तर त्यामध्ये सगळे आपण फॉर्म्युलेज लिहिले होते, की आपल्याला MCQज होते, तर मग सॉल्व्ह करण्यासाठी खूप सोपं पडायचं. तर आता पण आपल्याला जसं मॅथ्स सब्जेक्ट आहे त्यामध्ये पण ट्रेमेंडस फॉर्म्युलेज आहे. तर मग बेटर तुम्ही एक बुक बनवाल और तुम्हाला बाहेर पण मिळेल. तर त्या बुकमध्ये सगळे फॉर्म्युलाच असतील आणि मग जेव्हा आपण सम सॉल्व्ह करू तर मग ते एका बुकमध्ये जर फॉर्म्युले असले तर मग आपल्याला ते इझी होतं सगळे सम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि मग टाईम इतका कधी-कधी हे असतो, की आपल्याला हा पण फॉर्म्युला आठवत नाही, की सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो कन्फ्युजन होण्यापेक्षा ट्राय टू कीप अ बुक विथ यू विच हॅज ऑल द फॉर्म्युलेज. आणि तसेच आता जर सपोज ॲडिशनल फॉर्म्युले होत आहे तर मग तुम्ही ते नोट डाऊन पण करू शकता अँड इट बिकम्स इझी फॉर ऑल्सो द प्रिपरेशन्स वेन एक्झाम्स. आणि इट इज अ गुड थिंग इफ यू नोट डाऊन, कारण नोट डाऊन केलेलं हे कधीही चांगलं असतं. गाईज द नेक्स्ट थिंग इज अ सेफ्टी कोट ऑर अ लॅब कोट. तर आपल्याला एक सब्जेक्ट आहे दॅट इज केमिस्ट्री. सो देअर वी हॅव प्रॅक्टिकल्स इन द प्रॅक्टिकल लॅब्स. सो तेव्हा आपल्याला असे प्रॅक्टिकल्स करायचे असतात. तर बेटर इफ यू वेअर अ सेफ्टी कोट, तर त्यामुळे तुमचा युनिफॉर्म खराब नाही होत एखादा डाग वगैरे पडला तर, आणि असं स्टेन नाही होत. आणि आम्हाला ते एक सब्जेक्ट होता दॅट इज वर्कशॉप. तर त्यामध्ये आम्हाला असे ब्लॉक्स बनवायला लागायचे, वुडनचे ब्लॉक्स. तर मग त्यांनी आम्हाला असं ब्लू कलरचा कोट घ्यायला लावला होता. तर मग तो कोट पण सेफ्ट असतो, कारण आपला युनिफॉर्म म्हणजे खराब नको व्हायला. आम्हाला तो युनिफॉर्म होता कंपल्सरी. सो बेटर यू बाय अ कोट. 9th थिंग इज लॅपटॉप. तर तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये लॅपटॉप घेणं पॉसिबल नाही झालं तर बाय इन सेकंड इयर. मेक शुअर की इट हॅज गुड स्टोरेज, गुड रॅम, एव्हरीथिंग. वॉच लॅपटॉप व्हिडिओज. तुम्हाला ते अजून डिटेलमध्ये सांगतील माझ्यापेक्षा. तर मग लॅपटॉप घेणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण वी हॅव प्रोग्राम्स ऑर प्रोजेक्ट्स. सो बेटर इफ यू हॅव युअर ओन यू कॅन डू इट. आणि लॅबमध्ये पण तुम्ही करू शकता, बट इट इज अ सेफ थिंग की तुमच्याकडे सपोज घरी आहे आणि तुम्ही अजून प्रॅक्टिस करू शकता जे कॉलेजमध्ये शिकवलं ते पण, आणि अदर दॅन दिस ऑल्सो. आणि जर फर्स्ट इयरमध्ये नाही पॉसिबल झालं तर यू कॅन ऑल्सो बाय इट इन सेकंड इयर. आणि जर नाही पॉसिबल झालं तर प्रॅक्टिस मेक शुअर की तुम्ही करताय लॅबमध्ये इन डेली बेसिस. सो तुम्ही मागे नाही पडणार कोणाच्या. नेक्स्ट थिंग इज स्टेशनरीज, दॅट इज एक्स्ट्रा स्टेशनरी मी सांगते. तर यामध्ये यू कॅन इन्क्लूड स्टॅपलर. स्टॅपलर तो खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाकडे मागू नका, और वेळ येतेच कधीतरी, बट मेक शुअर की तुम्ही तुमचं कॅरी करताय एक स्टॅपलर. देन नेक्स्ट थिंग इज फाईल फोल्डर. सो वी हॅव सो मेनी असाइनमेंट्स टू राईट. आणि जर तुम्ही त्या सगळ्या असाइनमेंट्स तुमच्याकडे ठेवल्या त्या फोल्डरमध्ये तर इट इज बेटर, की म्हणजे असं नसतं की इकडे माझे असाइनमेंट गेले, तिकडे गेले. जरी चेक असेल तरी त्या फोल्डरमध्ये ठेवा, कारण ते कॉलेजवाले कधीही मागतात. सो बेटर यू कॅरी अ फोल्डर ऑल टाईम विथ यू इन युअर पॅक. तर गाईज, लास्ट थिंग आय वुड से दॅट इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ डिग्री, इट्स अ जर्नी. सो मेक शुअर you enjoy the journey of 4 years. Make all the fun, go out, bunk the class. It's also a good thing for enjoyment. Then you can also participate in all the competitions which your college organizes. And this is for today. If you like the video, make sure you subscribe and follow for more. And जर काही questions असतील, you can also comment. I'll try to reply. Okay, bye.